नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भंडारा पोलीस भरती शिपाई 2024 ला आलेला हा प्रश्न. आणि हा प्रकार सर्वात IMP प्रकार म्हणून आपण हा घेत आहोत, कारण प्रत्येक पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. काय म्हणलेत बघा, एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना 3200 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 6800 रुपये आहे. गैर अधिकाऱ्याचा सरासरी पगार 2000 रुपये आहे. जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल तर कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती? अशा प्रकारामध्ये सरासरी जो आहे सर्व कर्मचाऱ्यांचा, तो सरासरी मध्ये मांडा, जो आहे 3200 रुपये. टोटल सरासरी कुठे मांडायचा? मध्ये. अधिकारी वर्गातील जे आहेत त्यांचा पगार सरासरी किती आहे? 8000, तो एका साईडला मांडा. आणि जे गैर अधिकारी आहेत त्यांचा पगार किती आहे? तर तो पगार तुम्हाला दिलेला आहे 3200 रुपये, 2000 रुपये, तो एका साईडला मांडा. म्हणजे हे सगळे सरासरी पगार मांडले. आता त्याच्यामध्ये काय करायचं ते लक्षात घ्या. यांचा जो फरक आहे तो फरक या साईडला घ्या. 3200 मधून 2000 गेले तर खाली राहिले 1200, ते येतील या साईडला. आणि तसेच 6800 मधून 3200 गेले तर राहिले किती? 3600, ते आले या साईडला. 2020 कॅन्सल होईल, म्हणजेच 12 एक 12 आणि 12 36 असं असेल त्यांचं प्रमाण. ठीक आहे. आता हे जे काही प्रमाण आलेलं आहे, या प्रमाणावरून लक्षात घ्या, त्यांनी सांगितलेलं आहे कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची संख्या किती आहे? 5. मग एकची किंमत किती दिसते? 5. एकची किंमत जी आहे ती 5 आहे. गैर अधिकाऱ्यांची किंमत त्याच्या किती आहे? तिप्पट. म्हणजेच किती आहे? 5 ते 15. म्हणजे गैर अधिकाऱ्यांची संख्या काढत असताना उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. हा प्रश्न जर समजला असेल तर पुढचा प्रश्न आपण लगेच सोडून घेऊयात, जो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतो. ठीक आहे. तो पण प्रश्न आपण